वजन आहे ना 45-50 पर्यंत मेंटेन असायचं. मला थोडासा हार्ट प्रॉब्लेम आहे, आता मी सरळ सांगते, मला थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की जास्त वजन वाढायला नको, आणि माझं वजन खूप बरोबर वाढत चाललं. ह्याचं कारण खूप आहे मुंबईला असल्यामुळे. म्हणजे आपल्या गावाला खूप मोठी घरं असतात. पाणी जरी घ्यायचं असेल, किचनमध्ये जायचं असेल किंवा परसबागेत मागे जायचं असेल, कोणाला बाहेर आवाज द्यायला जायला असेल तर तेवढं चालणं होतं. पाणी आणायला लांब जावं लागतं किंवा हाताने कपडे धुवायला बसून भांडी घासायला, तसं इथे काहीच नाही. किचनमध्ये उभं राहून काम करावं लागतं, परत मशीनला कपडे लागतात, परत चालत जाणं चालत येणं. पण दुसरं अप्पर बॉडीचं वगैरे आपलं एक्सरसाइज नाही होत इकडे मुंबईला. तर मी विचार केला की आजपासून मी स्वतःच मोटिवेशन होऊन आणि थोडंसं योगा पण करणार आहे आणि स्वतःच्या फिटनेसकडे पण लक्ष देणार आहे. सकाळी फक्त 4.5 तासाची झोप घेऊन उठली होती. बाहेर पाऊस चालू होता आणि झोपायची खूप मन होत होतं. तरी पण काहीतरी करायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय. उठले आणि गरम पाणी पिलं आणि एक्सरसाइजला लागले. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे मी गरम पाणी पिलं सकाळी सकाळी बिना साखरेचं. रोज मी साखरेचं चहा प्यायची, पण आता मी सोडून दिलं आहे. जागा तुम्ही बघू शकता, हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये थोडीशी कमीच जागा आहे आमच्या इथे. 1 BHK आहे आणि त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत नाही एक्सरसाइज करायला. म्हणून मी किचनमध्ये एका साईडला म्हणजे जायला यायला रस्ता असतो, त्यामध्ये मी एक्सरसाइज करत आहे. कारण तुम्हालाही समजू शकतं की आपल्याकडे जागा नसते. तुम्ही विचार करत असेल मी उद्या करते, आज करते एक्सरसाइज, स्वतःकडे लक्ष देणार. तर मी काय केलं की एवढीशी जागा आहे तरी पण त्यामध्ये कोणत्या पद्धतीने ॲडजस्ट करून आपण कोणती एक्सरसाइज करू शकतो. तर शाळेमध्ये आणि जे आपल्याला थोड्याफार माहिती आहेत योगा आणि व्यायामाच्या पद्धती त्या मी केल्या. मी काय प्रॉपर अशी कधी केलं नाही आहे, पण जेवढं पण येतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या इथे आहार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून प्रॉपर डाएट लिहून घेणार आहे वेट लॉससाठी आणि तुम्हाला शेअर करेल रोज किती प्रमाणात काय काय खायचं. आपल्याकडे पैसे नसतात, पण जे पण घरात आहे त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करून आणि खाऊ शकतो. ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे सुद्धा मला आता म्हणणं खोटी वाटायला लागले. कारण लोक तर काहीही म्हणतात ते तर आपण ऐकत नाही, पण आपलं मनसुद्धा एक सांगत नाही ना. मनाचं ऐकूच शकत नाही, कारण मन आता इथे असेल तर मन तिथे असेल. मन आता एका सेकंदाला काय म्हणेल तर दुसऱ्या सेकंदाला काय म्हणेल. एकदा मन म्हणेल झोपूयात मस्त चादर ओढून, एका सेकंदाला वाटेल की नको कशाला, झोप होत नाही आहे, नंतर उठून कामं करायचीच आहे, आळस येतो, मग हे दुखतं ते दुखतं. मग मी विचार करते की जाऊ दे, मनाचं पण ऐकत नाही, कारण आपल्या शरीराला नंतर त्रास होण्यापेक्षा आताच थोडासा त्रास दिलेला बरा. नंतर थोड्या दिवसानंतर खूप त्रास होणार आहे. आता तसं पण डायबिटीज, हायपरटेन्शनचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि आरोग्य हे आपल्या आहारावर पण आता अवलंबून नाही, कारण सगळ्यामध्ये भेसळ आहे आणि काहीच शुद्ध खायला भेटत नाही आहे. सगळ्या फळांमध्ये किंवा धान्यांमध्ये सगळ्या फवारण्या केलेल्या असतात. त्यामुळे तर माझी एक्सरसाइज झाली होती. आज पहिला दिवस होता त्यामुळे मी थोडं कमीच केलं. नमस्कार मंडळी, माझे नाव गुलाब सुरेश गिंबल आहे. मी मुंबईला राहते सध्या, पण मी पालघर जिल्ह्यातली एका आदिवासी पाड्यातली मुलगी आहे आणि मी शिक्षण घ्यायला इकडे आली मुंबईला आणि मग इकडे स्थायिक झाले. तर मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. ह्याच्या आधी माझी स्टोरी अशी की 2 वर्षापूर्वी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता मी जशी बोलते तशी मला भीतीच वाटत होती. कॅमेऱ्यासमोर खूप भीती वाटत होती आणि ह्यामुळे मी इतकं मोठं एक माझ्यासमोर एक हे आली होती, संधी आली होती आणि कॅमेऱ्यामध्ये बोलू शकत नाही, त्यामुळे मी ते कॅन्सल झालं होतं माझं. तर ते कोण बनेगा करोडपतीमध्ये मी सिलेक्शन झालं होतं. माझं एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये 3 राऊंड होते आणि जनरल नॉलेज आणि बाकीचे मॅथ्स किंवा आणखी बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले होते. लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला बोलले की 5 व्हिडिओ तुमच्या विषयी माहिती इन्फॉर्मेशन असं व्हिडिओ, म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये तुम्ही काय येणार आहेत आणि ते तुमचं उद्देश काय आहे, असे काही टॉपिक होते, त्याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवायचे होते आणि दुपारी 12 वाजल्यापर्यंत आम्हाला टायमिंग दिला होता. आणि मी व्हिडिओ बनवायला गेली तर एकसुद्धा झाला नव्हता माझा व्हिडिओ बनवून. तर त्याच्यानंतर मी विचार केला की आपण लहानपणापासून एका खेड्यात वाढलेले आहे, जिथे आमची खाण्याची आणि कपडेसुद्धा आम्हाला नवीन भेटायचे नाही, खूप प्रॉब्लेम व्हायचे. तर अशा परिस्थितीतून आम्ही म्हणजे स्वतः कष्ट करून दुसऱ्यांच्या मोलमजुरी करून दुसऱ्यांकडे मोलमजुरी करून आम्ही शिक्षण घेतलं पुढे, दुसऱ्यांची मदत घेऊन कसं तरी करून आम्ही थोडीशी परिस्थिती चेंज केली घरामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःच
स्वतःला स्वतःची परिस्थिती चेंज करायची होती. दुसऱ्यांचा तर आदर्श होताच, पण आत्तासुद्धा स्वतःचा आदर्श आहे. तुमचा पण तुम्ही स्वतःच विचार करा की आपण पहिले कसं होतो आणि कुठपर्यंत मेहनत करून आलो आणि आपण काही ठरवलं तर ते करू शकतो. तर मी सुद्धा ठरवलं होतं आणि मी असं ठरवलं की कधी इंग्लिशशी लांबचा संबंधच नव्हता आणि हिंदीशी संबंध नव्हता. तरी पण आता हॉस्पिटल लाईनला आहे, त्याच्यामुळे सगळ्याच भाषा शिकाव्या लागतात आणि येतात. तर मी विचार केला की हे एवढं मोठं कसं माझ्यासाठी प्रॉब्लेम असू शकतो की मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. म्हणून मी 1 वर्षापूर्वी माझं यूट्यूब चॅनल मी चालू केलं होतं. त्याच्यावर मी विचार केला होता की माझ्याविषयी खूप सारं मी संघर्ष केला आहे, त्याच्याविषयी मोटिवेशन मी दुसऱ्यांना देईल. माझ्यासारख्या गरीब मुली आहेत त्यांना मी मदत करेल आणि पुढे जाण्यासाठी थोडीशी प्रोत्साहन करेल. पण माझ्या कॅमेऱ्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही, त्याच्यामुळे ते मी बंदच केलं होतं. आणि आता परत मी एका ताईचा व्हिडिओ बघितला यूट्यूबवर, त्याच्यामुळे मी स्वतःच मोटिवेशन झाली आणि मी परत यूट्यूब चॅनल चालू केले. तर म्हटलं की पहिल्यांदाच मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये मी स्वतःला पूर्ण बघितलं आणि माझं वेट खूप वाढलं आहे. माझं